कसे आहात बालमित्रांनो? कधी तुम्ही समुद्र बघितला आहे का? आणि समुद्राच्या आतमध्ये तर केवढा मोठा खजाना असतो. कोरल्स, शिंपल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्या. खरंच खूप अद्भुत जग आहे. कधी तुम्हाला बघावंसं वाटलं, आईबाबांना सांगा, आम्हाला घेऊन चला म्हणा. स्कुबा डायव्हिंग प्रकार ऐकला असेल ना तुम्ही? समुद्रामध्ये आपल्याला ऑक्सिजन मास्क वगैरे लावून आतमध्ये नेतात आणि हे सगळं अद्भुत जग दाखवतात. बऱ्याच ठिकाणी अशी सोय असते. अंदमान निकोबारमध्येही आहे. आणि मासोळ्यांचे तर किती प्रकार. शार्क मासोळी, तर ऑक्टोपस आणि किती किती प्रकारचे कधी आपण विचारही नाही करू शकत. प्रकाश फेकणाऱ्या मासोळ्या, ज्यांनी असं आपल्याला करंट लागेल अशा प्रकारच्या मासोळ्या, अशा तऱ्हेच्या मासोळ्या असतात. खरंच अद्भुत जग आहे. तर या अद्भुत जगातल्याच एका छोट्याशा मासोळीची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आज. त्या मासोळीला थोडा विसरभोळेपणाचा रोग असतो. काही सांगितलेलं ती लगेच विसरून जायची. तिच्या आईबाबांना खूप भीती वाटायची कधीही हरवून न जाऊ, म्हणून त्यांनी तिला आपल्या घराचा पत्ता पाठ करायला लावायचा. त्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगून ठेवलं की कधी तू इकडे तिकडे गेलीच, हरवली तर सांगायचं, माझं नाव शिबू, मला विस्मरणाचा रोग आहे, मला मदत करा, असं म्हणायचं. असं तिला शिकवून ठेवलं होतं. आणि एक दिवस काय झालं माहिती आहे? एक दिवस खरंच ती पोहता पोहता थोडीशी आईबाबांच्या आपल्या दूर निघून गेली. तिला रस्ताच सुचेना. एवढं अफाट जग. तुम्ही आपल्या घराजवळच पहा ना, विचार करा. एखाद वेळेला नवख्या ठिकाणी कुठे गेले, गर्दी असली, आईबाबांचा हात सुटला, भीती वाटते की नाही? छोट्या छोट्या गल्ल्या असतात, कुठे रुंद रस्ते असतात, वेगळी जागा असते, घाबरून जातं माणूस. आणि ते तर एवढं अफाट समुद्र आणि ती एवढी छोटीशी मासोळी. कशी अवस्था झाली असेल बरं तिची. आता तिला मग ते वाटेत अनेक वेगवेगळे प्राणी भेटायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्या भेटायच्या. सगळ्यांना ती म्हणायची, मी छोटी शिबू, मी आपलं घर विसरली, मला काही आठवत नाही, मला मदत करा. प्रत्येकजण तिला मदत करायचा प्रयत्न करायचं, पण मदत करणार तरी कशी? तिला आपल्या घराचा पत्ता नव्हता आठवत, आईवडिलांचं नाव नव्हतं आठवत, काहीच नव्हतं आठवत. असं करता करता ती एकामेकाला भेटत, बऱ्याच लोकांना सांगत सांगत चालली होती. तेवढ्यात तिला एक अजून थोडी मोठी मासोळी दिसली. ती पण आपल्या मुलाला शोधत होती. तिला पण हिने म्हटलं की मी हरवली आहे. ती म्हणे माझा मुलगा पण हरवलाय. ती म्हणे चल मी तुला तुझा मुलगा शोधायला मदत करते. मग त्या दोघींनी मिळून तिच्या मुलाला शोधलं. पण आता आईचा प्रॉब्लेम पुन्हा. हिला तर काहीच आठवत नव्हतं. पण त्या मोठ्या मासोळीला दया आली. तिने विचार केला, अरे हिने आपल्याला मदत केली ना आपला मुलगा सांभाळायला, मग हिला आपल्याजवळ ठेवायला काय हरकत आहे. आणि ती तिला आपल्या बरोबर आपल्या घरी घेऊन गेली. आणि मग तिचा मुलगा, ही शिबू आणि ही मोठी मासोळी तिघं आनंदाने तिथे राहायला लागले. दिवस असेच मजेत चालले होते. आणि एक दिवस काय झालं, त्या स्टिंग मासोळी एक असते, तिच्या शेपटीला अशी चपटी लांब शेपूट असते तिची, आणि तिच्या शेपटीत जहर असतं, विष असतं. त्या विषाचा फटका हिला लागला या शिबूला आणि ती एकदम काळी होऊन गेली, बेशुद्ध पडायला लागली. आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तर चमत्कारच झाला. तिला सगळं आठवलं. तिच्या आईवडिलांचं नाव आठवलं, कुठे राहते ते आठवलं. तिने मग सगळ्यांना सांगितलं आणि त्या मोठ्या मासोळीने मग तिला तिच्या घरी सोडून दिलं. अशी बहादूर होती ती, घाबरली नाही बरं. विस्मरण होतं तरी ती सगळ्यांशी बोलत राहिली, सांगत राहिली, मला मदत करा. आपल्यावरही कधी असा प्रसंग आला, गर्दीत आपण कुठे हरवलं तर घाबरायचं कारणच नाही. आपल्या घराचा पत्ता, फोन नंबर एक तरी कोणाचा, आईचा, बाबाचा, ताईचा, दादाचा पाठ करून ठेवायचाच. जगात चांगली लोक खूप आहेत, कोणी ना कोणी मदत करतात. संकटात कधी घाबरायचं नाही.
कशी वाटली बालमित्रांनो तुम्हाला ही गोष्ट? आवडली ना? चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.